ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना सर्वश्रेष्ठ अशा या 3 रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपल्यावरील सारे विघ्न टळाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे खऱ्या अर्थाने सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद 20वी धम्मांचल अजिंठ्याच्या पवित्र पायथ्याशी या धर्मसभेचे सन्माननीय पूज्य धम्मसेवकजी महातेरा आणि पूज्य भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून या कार्यक्रमाचे आयोजक आयोजिका संयोजक संयोजिका दानदाते दानदात्या सर्वांप्रती मैत्री भावना करून विशेष रूपाने महापुण्यवान डॉक्टर SP गायकवाड साहेबांच्या प्रती असीम मैत्री भावना करून तुम्हा सर्वांना महाराष्ट्र नव्हे भारतीयांना धम्म परिषद काय असते याची खरी प्रेरणा देणारे प्रेरणा स्रोत गायकवाड साहेबांच्या प्रती असीम मैत्री भावना। विशेष रूपाने उपासक आणि उपासिकांनो, आपण बघत असाल की मंडपामध्ये आणि स्टेजवर देखील अशांतता आहे। काही लोक हे निरखून पाहत असतील, काही लोक हे पाहत नसतील। त्याचं कारण काय आहे? तथागत सम्यक संबुद्ध बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर अशी एकही गोष्ट शिल्लक ठेवून गेले नाही की त्याचं कारण सांगितलं नाही। भगवंतांनी त्या प्रत्येक गोष्टीचं कारण सांगितलेलं आहे। बाबासाहेबांनी स्वतः धम्म अंगीकारला, तो कसा धारण करायचा त्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी स्वतः 2 दिवसाचा कार्यक्रम ठेवला। दुसऱ्या दिवशी लोकांना समजून सांगितलं की हा बौद्ध धम्म मी स्वतः अंगीकारला आहे, तुम्हाला जर पटला तर तुम्ही अंगीकारा, पण तो अंगीकारताना तो आचरण करताना तुम्ही कसा कराल म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या। उपासक आणि उपासिकांनो, बाबासाहेबांना माहीत होतं की हा मधला जो काल आहे, हा मधला कालावधी जो आहे, हिंदू धर्माचं आचरण जास्त केल्या कारणानं आपल्या अनेक पिढ्यांमध्ये RNA DNA पर्यंत अंधश्रद्धा, कर्मकांड, गोवाबाजी, व्रतवैकल्य, अज्ञान, बुद्धाच्या भाषेमध्ये अविद्या म्हणजे विशेष प्रकारचं ध्यान नसणे, विशेष प्रकारचं ज्ञान नसणे, विशेष प्रकारचं प्रज्ञा नसणे, या गोष्टीचा अभाव बाबासाहेबाला माहीत होता। म्हणून बाबासाहेबांनी काही गोष्टी कायद्यामध्ये ठेवून आणि काही गोष्टी धम्म तत्वज्ञानामध्ये ठेवून बाबासाहेबांनी महाप्रयाण स्वीकारलं। त्यांना माहीत होतं की जास्त संख्येने लोक जरी अज्ञान अंधाराकडे, अज्ञान अविद्येकडे वळत गेले तरी एक एक व्यक्ती हळूहळू का होत नाही ज्ञानी होत जाईल आणि एक दिवस हा समाज प्रज्ञावान बनेल। आणि मग भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा प्रज्ञावान समाज होईल तेव्हा त्या समाजाला उपदेश देण्याची आवश्यकता नाही। म्हणून डॉक्टर साहेबांच्या हे लक्षात आलं की निश्चित स्वरूपात धम्म परिषदा सुरू करा। हे कंदुऱ्याला जाणारे लोक
हे बोकडे कोंबडे कापणारे लोक, हे जत्रा उरुसाला जाणारे लोक काही दिवसपर्यंत जत्रेसारखे येतील, येऊ द्या, थोडे दिवसपर्यंत जत्रेसारखे येतील. पण जसं जसं काही भिक्षूंचे प्रवचन होतील, तिथं सकाळ संध्याकाळ सूत्रपाठ होईल. एक दिवस असा येईल की लोक ते धम्म श्रवण करणं सुरू करतील. आज दाभड असेल, पूर्णा असेल, पारामचं तिकडे जयसिंगपूर असेल, पवित्र मुळावा असेल, असे अनेक ठिकाण आहेत की लोक रात्रभर प्रवचन ऐकतात. इथं सुद्धा 2 दिवसासाठी एक दिवस रात्रभर परित्राण पाठ जर सुरू करसान तर स्टेज आणि हे दोन्ही ठिकाणी शांतता सुरू होईल. बुद्ध वचनाचा पाठ केल्याने, बुद्ध वचनाने ती जमीन तापवल्याने, बुद्ध वचन घेऊन ती जमीन शुद्ध केल्याशिवाय मानवी मनाचे स्थिरता उत्पन्न होत नाही. आणि म्हणून तथागतांनी स्वतः बोधिवृक्षाखाली बसल्यानंतर, पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर बुद्धत्व प्राप्त करत असताना त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं ते आजही लोकांना माहीत नाही. मी जेव्हा श्रामणेर झालो, श्रामणेर होऊन मला फक्त 8 दिवस झाले. एका खेड्या गावामध्ये मी लग्न लावण्यासाठी गेलो. एका शाळेत कॉलेजच्या मित्राने त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी नेलं. तिथं मला एक म्हातारे बाबा भेटले. ते म्हातारे बाबा मला म्हणाले, भंतेजी तुम्ही भंतेजी होऊन किती दिवस झाले? मी खरं बोललो, 8 दिवस झाले. ते मला म्हणे बस. मग आता 8 दिवस झाले तर 8च दिवस सांगितले, मग आता बस म्हणायचं काय? आता 8 झाले तर 8च म्हणलं. ते म्हणे बस फक्त 8च झाले. म्हणलं बरं झालं 8 झाले, पहिला दिवस भेटले नाही तुम्ही, नाही तर म्हणलो असतो कालच झालो. म्हणजे लोकांना असं वाटतं की 8 दिवस झाले म्हणजे आता यांना काहीच येत नाही. पण मी मिलिंद प्रश्न आणि बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आणि काही पूज्य भिक्षूच्या सानिध्यात राहून काही 2-5 गाथा माझ्या पाठ होत्या. मला ते माहीत होतं की कधीही सापाच्या पिलाला लहान समजू नये, कारण मोठा नाग डसला आणि लहाना डसला तर माणूस फेस येऊन मरतच. नाही तर मोठा डसला म्हणजे मरतं आणि लहाना डसला म्हणजे गुदुगुदू होते असं नाही, माणूस मरतच. त्यामुळे तुम्ही सापाच्या नागाच्या पिलाला लहान समजू नये, अग्नीला लहान समजू नये, कारण ती मोठी अग्नी असो, एक माचीसची काडी असो, ती सगळं गाव, शहर, नगर आणि पृथ्वी सुद्धा जाळू शकते. त्यामुळं पाण्याला कधी कमी समजू नये. क्षत्रियाच्या राजकुमाराला जेव्हा तो परिपूर्ण सजलेला असतो आणि जेव्हा तो पूर्ण तलवारीशी असतो तेव्हा तो लहान पोरगा आहे की काय, त्या राजकुमाराला कधी छोटं समजू नये, कारण त्याला पूर्ण त्याच्यामध्ये तो पारंगत असतो. तशाच प्रकारे तथागत भगवान बुद्ध म्हणतात की माझा पुत्र भिक्षूला तो लहान आहे का तो काल भिक्षू झाला त्याला कधी कमी समजू नये, त्याला कधी छोटं समजू नये. बाबाचा तो मिलिंद प्रश्नाचा अभ्यास नसेल म्हणून त्यांनी मला प्रश्न विचारला. मी सांगितलं की मला भिक्षू होऊन फक्त 8 दिवस झाले. त्यानंतर बाबाने मला डबल एक प्रश्न विचारला. म्हणे भंते एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. म्हणे भंते बाबासाहेबाच्या मामाचं नाव काय? मी म्हटलं मला माहित नाही. मग ते म्हणे तुम्ही भंतीजीच नाही म्हणे. आता मला मोठा प्रश्न पडला. भंतीजी नाही म्हटल्यावर मी हात लावून पाहिला डोक्याला, तर म्हटलं मुंडन तर आहे. मी स्वतःच हात लावून पाहिलं, म्हणलं मुंडन तर आहे. आणि डबल चिवर पाहिलेत, म्हणलं चिवर आहे. भिक्षू असण्याचे बाह्य लक्षण 2 आहेत. तो आत विद्वान आहे, ज्ञानी पंडित आहे की नाही आहे, तो शिलगुण संपन्न आहे की नाही आहे, समाधिवान आहे की नाही आहे, तो मार्गगामी आहे का फलगामी आहे, हे बाह्य नाही सांगता येत. पण बाह्य 2 रूपाने मुंडन असावं आणि चिवर अंगार असावं यानं भिक्षूला ओळखल्या जातं. आणि बाबा म्हणतात की तुम्ही भिक्षू नाही, मी दोन्ही पाहून घेतलं आणि पुन्हा म्हटलं बाबा नाही मी भंतेजी आहे म्हटलं. ते म्हणे बाबासाहेबाच्या मामाचं नाव माहीत नाही म्हणजे तुम्ही भंतेजीच नाही म्हणे. मी असा प्रश्न विचार केला. आता या तायवानच्या भंतेजीला, कोरियन भंतेजीला बी बाबासाहेबाच्या मामाचं नाव माहीत नाही, त्याला बी माहीत नाही. श्रीलंकन वाल्याला कोणालाच माहीत नाही, थाईवाल्याला माहीत नाही, बर्मावाल्याला माहीत नाही. पण भारतामध्ये त्या बाबाला असं वाटलं की बाबासाहेबाच्या मामाचं नाव माहीत असलं पाहिजे तरच त्याला आपण भंतेजी मानू.
मी त्यांना हळूच म्हटलं की बाबा मला काय बाबासाहेबाच्या मामाचं नाव माहीत नाही, पण मी भंतीजी आहे एवढं मात्र खरं आहे. मग मी त्यांनाच प्रश्न विचारला, बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणे विचारा. म्हटलं बाबा तुम्हाला किती मुलं आहेत? ते म्हणाले की मला 5 मुलं आहेत. म्हटलं बाबा तुमच्या किती मुलाचे लग्न झाले? तर ते मला म्हणाले की माझ्या 2 मुलाचे लग्न झाले. मग मी त्यांना हळूच म्हटलं की बाबा तुमच्या मोठ्या मुलाच्या बायकोच्या आत्याच्या बहिणीचं नाव सांगा म्हणलं. मग ते म्हणे मला काय माहित. म्हटलं मग तुम्हाला मुलगाच नाही? म्हणे हाय. मग त्याचं लग्नच झालं नाही. म्हणे झालंय. मग त्याला बायकोच नाही. म्हणे हाय. मग तिला आत्या नाही. म्हणे आहे. मग तिला बहीण नाही. म्हणे हाय. मग तुम्हाला का माहित नाही? म्हणे मग त्याच्याशी काय देणं घेणं आहे म्हणे. म्हणलं मग तसं सध्या बाबासाहेबाच्या मामाचं काय देणं घेणं आहे सध्याच्या घडीला. पुढं चालून मी करीत पाठ. सध्या मला मीरा आत्या माहीत आहे, आमची माय रमाई माहीत आहे, आमची भीमाई माहीत आहे, मला रामजी बाबा माहीत आहे. मला एवढंच नाही तर बाबासाहेबाचा राजरत्न माहीत आहे, गंगाधर माहीत आहे, इंदुमती माहीत आहे, रमेश माहीत आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या बाबांनी 395 कलमाचं संविधान लिहिलेलं आहे, ते बी मी नीट वाचलेलं आहे. आणि एवढंच नाही तर बाबासाहेबांनी शेवटी आपल्या 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी भाषण देऊन काय करायचं आपण ते मला नीट माहिती आहे. बाबा एवढ्यावर चालणार नाही का म्हटलं. तर मग बाबा मुकेच बसले. नंतर हळूच मला म्हणे भंतेजी मी तुम्हाला एक 3रा प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. बाबा विचारा. मला जर आला तर मी सांगेल, मला जर नाही आला तर मी एखाद्या मोठ्या भंतीजीला विचारीन. नाही कोण्या मोठ्या भंतीजीने सांगितला तर कुठल्या तरी ग्रंथात पाहिल. आणि जर समजा ग्रंथात शोधला नाही सापडला, कोण्या भंतीजीने नाही सांगितला, तर बाबा प्रश्न तुमचा आहे, तुम्ही शोधत बसा. आता प्रश्न तुम्ही विचारला म्हटल्यानंतर माझं काम आहे, एक तर मला आला तर सांगेल, नाही तर कोण्या मोठ्या भंतीजीला विचारीन, नाही तर कोण्या ग्रंथात पाहिल. आणि एवढंही करून जर मला नाही सापडला तर मग प्रश्न तुमचा आहे, तुम्ही शोधत बसा. म्हटलं ती जबाबदारी माझी नाही. तर मग म्हणे नाही सोपा प्रश्न आहे म्हणे. म्हटलं विचारा. म्हणजे भंतेजी तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं सांगा म्हणे. काय म्हणे? तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं तेवढं सांगा म्हणे, जास्त नका बोलू म्हणे. नेमकं काय झालं? मी म्हटलं बाबा नेमकं काय झालं हे जर मला सांगता आलं आणि नेमकं काय झालं हे जर तुम्हाला कळलं तर आपण दोघं बी बुद्ध इथंच हो म्हणलं. नेमकं कसं सांगाव? हा बुद्धत्वापर्यंत जाण्याचा मार्ग कसा आहे? मग बोधिसत्व हे पारमिता पूर्ण करून 3 अंगांनी 30 पारमिता परिपूर्ण केल्यानंतर बोधिसत्व बुद्ध कसे होतात हे सांगण्यासाठी भरपूर वेळ लागेल. ते मी सांगू शकतो, पण तुम्ही लगेच नेमकं काय झालं सांगसाल तर मग मात्र आपण दोघं इथं बुद्ध होऊ. मग ते बाबा बी थोडे हसले. पण मला तो प्रश्न तेव्हापासून जे माझ्या मनामध्ये होता तर मी त्याच्यावर खूप अभ्यास केला. आज मी सांगू शकतो तुम्हाला की नेमकं काय झालं ते ऐका आता. उपासक उपासिकांनो, संजय नावाचा राजा होता. न्यायप्रिय होता, दयाळू मयाळू होता, सगळ्या गुणांनी संपन्न होता आणि त्याच्या राज्यामध्ये सगळीकडे भरभराट होती. त्या संजय नावाच्या राजाला वेसंतर नावाचा एक राजकुमार झाला. जन्मल्याबरोबर दोन्ही हात खुले सोडून जेव्हा तो राजकुमार ज्याप्रमाणे सिंहनीनं एखाद्या पुत्राला जन्म द्यावा तशाच त्या राजकुमाराला जन्म दिला. बोधिसत्वाची माता नेहमी बोधिसत्वाला जन्म देत असताना बोधिसत्व पायाकून जन्माला येतात, जमिनीवर कधी ते डोकं लावत नाहीत. बोधिसत्व प्रथम पायाकडून येतात. म्हणून त्याही जन्मामध्ये वेसंतर हे जेव्हा आले जन्माला तेव्हा दोन्ही हात खुले करून आले. आल्याबरोबर जन्माला आल्याबरोबर मातेला म्हणाले, जन्मल्याबरोबर बोलले, आईला बोलले, माता दान देण्यासाठी काही आहे का? माता म्हणाली,
पुत्र बाळ तुझ्या पुण्य पारमितेमुळं एवढं आहे, नजरपुरेन एवढं इथपर्यंत तुझ्याच पिताचं शेत आहे, नजरपुरेन इथपर्यंत तुझ्याच पिताचं महानगर आहे, दिसेल तिथपर्यंत सारं वैभव तुझ्याच पिताचं आहे. चालत चालत जाऊन महिनो चाललं, वर्ष चाललं तर सगळीकडचं वैभव तुझ्या पिताचंच आहे. त्यामुळे तो या क्षणापासून शेवटच्या श्वासापर्यंत पिढ्यानपिढ्यापर्यंत दान देत गेला तरी संपणार नाही. एवढं आहे, एवढं आहे, एवढं आहे. माता आजच दान द्यायचं आहे म्हणून मला दान दे. मातेनं हातावर तुरंत त्या पुत्राच्या दान देण्यायोग्य गोष्टी दिल्या. त्या काळातल्या ब्राह्मणांना आमंत्रित केलं. शेंडीवाले नाही, जानवधर नाही शब्द आल्यामुळं विचलित होऊ नये. ब्राह्मण सांगेन नंतर काय तर पुढे चालत चालत. तेव्हा तुरंत आमंत्रित करून दान दिलं आणि तो सुपुत्र, तो राजकुमार दान देत 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 तारुण्यामध्ये आल्यानंतर महापुण्यवती दानी राजकुमारी सोबत विवाह झाला. दोघही रथात बसून दोन्ही हाताने सकाळपासून दिवस निघाल्याबरोबर, दिवस निघण्याच्या अगोदर स्वतः उठून सगळे राजकुमाराचे कार्य करून दोघ जण दिवस निघण्याची वाट पाहायचे. त्या क्षणी रथाला जुतलेल्या घोड्यांना प्रेमाने आदेश द्यायचे की आज या दिशेला दान द्यायला जायचं आहे. दिवस निघाल्यापासून तर दिवस मावळतेपर्यंत रोज दानच देत होते. एकच काम करायचे की दोघं कधी या दिशेला, कधी त्या दिशेला, कधी या दिशेला दान धर्म करत होते. एक दिवस दान करत 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 एवढं वैभव, एवढं सर्व धनसंपदा दान देऊन देखील सुईच्या नौका एवढं किंवा पानावर पडलेल्या दवबिंदू एवढं सुद्धा त्यांचं धन कमी झालं नाही. दान देऊन देऊन त्यांची ख्याती संपूर्ण पृथ्वीवर पसरली. ती ख्याती देवलोकांपर्यंत, ब्रह्मलोकांपर्यंत गेली. शक्रदेव राजांनी सभेमध्ये वेसंतराची प्रशंसा केली. तेव्हा बाजूच्या एका प्रदेशामध्ये एक सभा भरली. मंत्रीगणामध्ये एक चर्चा झाली की आपल्याकडे सगळा दुष्काळ आहे, वेसंतराकडे मात्र सगळा सुकाळ आहे, जिकडं तिकडं वैभव आहे, याचं कारण काय आहे. सभेमध्ये एकमतानं ठरवलं की त्यांच्याकडे एक शुभ हत्ती आहे, पांढरा हत्ती आहे, म्हणून त्यांच्याकडे वेळेवर पाऊस पडतो आणि म्हणून त्यांना धनसंपदा आहे. एक जण म्हणाला मग तो पांढरा हत्ती आपल्याला मिळाला तर किती चांगलं होईल. बाकीचे सगळे म्हणाले की संजय राजाचा पांढरा शुभ हत्ती आपल्याला का बरं देतील, त्यांचं शुभचिन्ह का देतील. जसं की आपल्या भारताची 4 शिवाची मुद्रा पाकिस्ताननं मागितल्यावर आपण का बरं देऊ आणि लोक का बरं देऊ देतील. युद्ध होणार नाही का, दुसऱ्या दिवशी सगळं गोंधळ होणार नाही का. तशाच प्रकारे एका सभेमध्ये एक म्हटला की त्यांचं शुभचिन्ह आपल्याला का देतील. पण एक दक्ष उठला, आपल्याला त्यांचा पांढरा शुभ हत्ती मिळू शकतो. कसा मिळू शकतो. त्यांच्याकडे वेसंतर नावाचा राजकुमार दानी आहे, महादानी आहे. सकाळी सकाळी जाऊन गुडघ्यावर बसून याचकानं जर याचना केली तर तो खाली हात येऊ देत नाही, अशी त्याची ख्याती मनुष्य लोकात नाही देवलोकात, ब्रह्मलोकांपर्यंत गेलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन एकाने सकाळी सकाळी याचकाचं रूप धारण करून गुडघ्यावर बसून वेसंतर राजकुमार सकाळी जात असतानाच, स्वामी स्वामी मला दान आपल्याकडून हवं आहे. हा बोला काय पाहिजे आहे. तुमचा शुभ हत्ती आम्हाला दान द्या. दुसऱ्या सेकंदात हातावर पाणी सोडलं, पांढरा शुभ हत्ती देऊन टाकला. दिल्याबरोबर ते घेऊन गेले. पण ही वार्ता पूर्ण नगरात पसरली की संजय राजाच्या राजकुमार वेसंतरांनी आपला पांढरा शुभ हत्ती दान दिला. प्रजेमध्ये मात्र राजकुमाराच्या बद्दल द्वेष उत्पन्न झाला, प्रक्षोभ उत्पन्न झाला आणि सारी प्रजा आंदोलन घेऊन, मोर्चा घेऊन संजय राजाच्या दारी आले. महाराज, राजाचा पुत्र वेसंतर राजकुमार दानी आहे, आम्हाला माहित आहे.
सर्व दान दिलं असतं तर चालत होतं, पण शुभ हाती दान दिला याच्यावर मात्र आम्ही सगळेजण नाराज आहोत. काही झालं चालतंय, वेसंतराला हाकलून द्या, वेसंतराला प्रदेशातून काढून द्या. संजय राजा सांगू लागला, अरे हाती जरी गेला तर माझ्या राजपुत्राचा पायगुण असा आहे की तुमच्याकडे दुष्काळ पडणार नाही, सर्व काही ठीक होईल, पण प्रजा ऐकायला तयार नाही. आणि शेवटी असा निर्णय घ्यावा लागला की वेसंत राजकुमाराला हाकलून देण्याची वेळ आली. तेव्हा संजय राजा म्हणाला, बाळ, हे सारी प्रजा क्रोधित आहे, प्रक्षोभ उत्पन्न झालेला आहे, एक काम कर म्हणे, थोड्या दिवसासाठी तू त्या वंक पर्वतावर जा. वंक पर्वतावर जा. तेव्हा अनेक रथ संपूर्ण दागदागिन्यासह, धान्यासह आणि विशेष राजकुमाराला शोभतील आणि पुरतील अशा वस्तूसह रथ भरून त्यांना दिले आणि सांगितलं वंक पर्वतावर जा. वंक पर्वतावर जाण्यासाठी जेव्हा राजकुमार निघाले तेव्हा त्यांची पत्नी मादनी, जिचं नाव होतं, ती म्हणाली की जिथं माझा पती त्या ठिकाणी मी जाईल, मला सुद्धा पितामह, मला सुद्धा त्यांच्या बरोबर जाण्याची अनुमती द्या. राजा म्हणाला, नाही नाही, तू सोकोमल आहेस, तू राजकुमारी आहेस, तो वंक पर्वतावर पहाडावर जाईन, पर्णकुटी करून राहील, तुला मात्र ते शोभणार नाही, म्हणून तू जाऊ नकोस. पण ती म्हणाली, नाही, जिथं माझा स्वामी आहे ती जागा माझ्यासाठी महाल आहे, जिथं माझा स्वामी नाही आहे ती जागा माझ्यासाठी स्मशानभूमी आहे, याला म्हणतात अर्धांगिनी आहे. म्हणून त्या माऊलीचे गुण, पती सोबत जाण्यासाठी तिनं तुरंत तयारी दर्शवली. आणि त्यांचे 2 लेकरं होते, एकाचं नाव जालीकुमार होतं, एका मुलीचं नाव तन्हा जिना होतं. तन्हा जिना आणि जालीकुमार दोघंही उठले आणि आपल्या आजोबाला म्हणाले की पितामह, काही करा, पण आम्हालाही आमच्या आईवडिलासोबत जाऊ द्या, आम्ही माता पिताशिवाय या महालात नाही राहू शकत. नाही नाही नाही, तुम्ही सुकोमल आहात, तुम्ही पंख पर्वतावर कसे राहणार. पण दोघांचा हट्ट एवढा होता की दोघंही आपल्या वडिलासोबत, आईसोबत निघाले. रथामधून जाता जाता गावामध्ये एक चर्चा पसरली की वंक पर्वतावर वेसंत राजकुमार जात आहे, आता आपल्याला पुन्हा दान भेटणार नाही, मग एक शेवटची संधी आहे. मग सगळ्या रस्त्याने लोक उभे राहिले आणि जे दिलं होतं राजकुमार राजकुमारी आणि आज दोन्ही लेकरं चौघांनी दान देत 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 वंक पर्वतापर्यंत त्यांच्याकडे काही नाही राहिलं, फक्त तेवढा रथ शिल्लक राहिला. रथावरून वंक पर्वतावर खाली उतरणार एक कुबडा याचक आला आणि एवढा रथ मला जर दिला तर मग माझं कुबडं पण दूर होईल. तो रथही देऊन टाकला आणि दोघंच्या दोघं अनवाणी पायानं बुटही देऊन टाकला. सगळे कपडे जे सोन्याचे किंवा रेशम काशीचं होतं तेही देऊन टाकलं आणि साधे कपडे एक संन्यासाचे परिधान करून त्यांनी जालीकुमार आपल्या खांद्यावर घेतला, तिनं तन्हाजीनं आपल्या कडेवर घेतली आणि दोघं पहाड चढून वर गेले, पर्णकुटी करून राहू लागले. मी तुम्हाला हे शेवटी सांगणार आहे की ही स्टोरी मी तुम्हाला का सांगत आहे की एका पिताचा आदेश जर पाळला. मी हे मुद्दाम सांगितलं की बाबासाहेबाला जी गोष्ट कळली ती गायकवाड साहेबांनी पुत्र या नात्याने पाळली. एका बापाचा आदेश पाळल्यानंतर मुलाचं काय भलं होतंय आणि बापाचा आदेश जर नाही पाळला तर मुलाचं काय नुकसान होतंय हे मी तुम्हाला सांगत आहे. की म्हणून जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे वंक पर्वतावर हे सगळे गेलेत आणि वंक पर्वतावर राहू लागलेत, तेव्हा चौघचे चौघ सुद्धा कंदमुळं खाऊन राहू लागले. आता त्यांच्याकडे राजमहाल नाही, काही नाही, पण आनंदाने राहत आहेत. मादनी कधी फळं आणायला जात आहे तर कधी आपले वेसंत राजकुमार फळं आणायला जात आहे, कारण वेसंत राजकुमार बोधिसत्व आहेत त्यामुळे जास्त ध्यान करत आहेत. पत्नी म्हणतात तुम्ही जास्त ध्यान करा, मी फळं आणणार आहे. आणि ते लेकरं पटांगणामध्ये खेळत आहेत, पर्णकुटी बनवलेली आहे. आणि इकडे एका गावामध्ये जुजक नावाचा ब्राह्मण आहे, त्याने माधुगिरी करून 100 रुपये कमवलेले आहेत, दुसऱ्या ब्राह्मणाकडे ठेवलेले आहे आणि दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत. एक 6 महिन्यांनी वापस आला आणि माझे 100 रुपये दे. तो ब्राह्मण म्हणे मी खर्चून टाकले, पण माझी 16 वर्षाची पोरगी आहे, बदल्यामध्ये ही घेऊन टाक म्हणे. म्हाताऱ्या जुजक नावाच्या ब्राह्मणाला 100 रुपये फेडता नाही आले म्हणून दुसऱ्या ब्राह्मणाने आपली पोरगी देऊन टाकली. ती पोरगी धुयाला जायची, नदीवर जायची, कोणी लोक तिला विचारायचे, महिला विचारायची तू कोणाची कोण, म्हणायची मी जुजक ब्राह्मणाची बायको. अरे 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 अरे, तुझे मायबाप किती दुष्ट, जुजक ब्राह्मण म्हातारा, आणि तुला त्यांच्या हवाली करून दिलंय. तर ती पोरगी कदरून गेली. एक दिवस घरी आली म्हणे स्वामी मी काय धुणं धुयाला जाणार नाही,
मी काही नदीवर जाणार नाही. महिला माझ्या बापाला आईला शिव्या देतात, माझ्या हाताखाली एक पोरगा एक पोरगी आणा तर मी राहणार नाही. अरे माझ्याकडे 100 रुपयेच होते, ते तुझ्या बापानं खर्चले. माझ्याकडे आता काही नाही, पण मी कुठून मुलगा आणू, मुलगी कुठून आणू आणि त्याचा पगार कोण देईन? तर ती म्हणाली, वेसंतर नावाचा राजकुमार आहे, वंक पर्वतावर राहत आहे, त्याचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सकाळी सकाळी जाऊन दान मागा, ते दोघं मुलं मुली दान देतील, कारण त्याच्या दानाची प्रशंसा देवलोकात आणि ब्रह्मलोकात पसरलेली आहे. सकाळी सकाळी त्या कुबड्या जुजक ब्राह्मणांनी सकाळी सकाळी वंक पर्वतावर गेला आणि ते दोन्ही लेकरं खेळत होते. अरे वेसंतर राजकुमार ध्यान करत होते. मादनी माता या फळं आणायला गेल्या होत्या. त्यांनी गेल्याबरोबर त्यांना सांगितले की मला दान पाहिजे. म्हणे काय दान पाहिजे? तर म्हणे माझ्या पत्नीच्या हाताखाली काम करण्यासाठी मला 2 मुलं दान पाहिजे, तुमच्याकडे 2 मुलं आहेत म्हणून दान पाहिजे. तेव्हा वेसंतर राजकुमार हळूच म्हणाले, हो मी दानी आहे आणि मी तुम्हाला माझे 2 मुलं दान देतो, पण त्यांची आई फळं आणायला गेलेली आहे, जर ती आली तर आम्ही दोघंही दान देऊ. तर तो मला नाही 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 नाही, महिला ह्या लय कलाकार असतात, दानामध्ये खोळंबा करतात म्हणे, आणि तुम्ही काय दान द्यायची इच्छा नाही दिसत. तो मला नाही नाही मी दान देणार आहे. त्या दोन्ही लेकरांनी आपल्या बापामधला आणि त्या याचकामधला संवाद ऐकला आणि जाळीमध्ये जाऊन लपून बसले. त्यांना माहित होतं की आपला बाप दानी आहे, 100% आपल्याला दान देणार आहे म्हणजे देणारच आहे. जसं बाबासाहेबांनी त्यांचा गंगाधर तुम्हाला दिला, राजरत्न दिला, रमेश दिला, इंदुमती दिली, अरे हे 4 लेकरं दिले. तुमची माझी माय रमाई बी 37 वर्षात मेली. हे फक्त आणि फक्त बोधिसत्वच करू शकतात. तेव्हा ते दोन्ही लेकरं जाळीत जाऊन लपले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपला बाप आपल्याला दान देऊन टाकणार आहे. आणि मग लपल्यानंतर वेसंतर राजकुमाराने ते पाणी त्यांच्या हातावर सोडलं आणि माझे लेकरं तुम्हाला दान दिले म्हणे, काय हरकत नाही, माझी पत्नीची नका वाट पाहू. तिकडं वाघानं तिचा रस्ता अडवला होता म्हणून थोडासा वेळ झाला होता. जेव्हा ते लेकरं हातावर पाणी सोडून दान दिले तेव्हा तो ब्राह्मण याचक म्हणे, कुठेही लेकरं म्हणे, दान तर दिले पण लेकरं तर काही दिसत नाही. तर म्हणाले असतील बाहेर. आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा लेकरं बाहेर नव्हते, दोघं बी जाळीमध्ये जाऊन सशासारखे लपून बसले होते. तेव्हा बाहेर आल्याबरोबर हा पॉइंट महत्वाचा ध्यानात ठेवा, बाहेर आल्याबरोबर वेसंतर राजकुमार बाहेर उभं राहून अशी घोषणा करतो, हे पुत्र, हे बाळ जालीकुमार, या मनुष्य लोकांमध्ये आणि या संपूर्ण देव ब्रह्म लोकांमध्ये तुझ्या बापाची दानी म्हणून ख्याती आहे रे. मी तुला दान दिलंय, माझ्या शब्दाला तू खाली पडू देऊ नको, माझी दान पारमिता होऊ दे, तू कुठं आहेस बाहेर ये. असं म्हणता क्षणी तो जालीकुमार जाळीतून पळत बाहेर आला आणि आपल्या पिता पुढे उभा राहिला. जसं सम्राट अशोकाचा पुत्र महामहेंद्र आपल्या बापाचं दान देण्यासाठी गुडघ्यावर येऊन बसला आणि पिता ठीक आहे, मला दान देऊन टाका, मी श्रीलंका देशात जाईन, मरेपर्यंत वापस येऊ नको. हे बेटी संघमित्रा, तिथंच श्रीलंकेत राहा, पुन्हा वापस येऊ नका, माझा दानाचा तुम्ही अनुमोदन करा, मला धम्माचा दायाद होऊ द्या. तो पिता श्रेष्ठ. तसं वेसंतर राजकुमार जालीकुमारला आवाज दिल्याबरोबर जालीकुमार पळत बाहेर आला आणि म्हणाला, पिता श्री, मी दान द्यायला तुम्ही जे घोषणा केली मी जायला तयार आहे. तेव्हा बापाने दुसरी घोषणा केली, हे बेटी, हे पुत्री, हे तनाजिना, तुझ्या बापाचं नाव देवलोकात, मनुष्य लोकात, ब्रह्मलोकात आहे, मी खूप दानी आहे, म्हणून कृपा करून माझ्या दानाचं तू अनुमोदन कर आणि बाहेर ये म्हणे. पण एक आवाज दिला तरी ती पोरगी बाहेर आली नाही. दुसऱ्यांदा पुन्हा घोषणा केली, ए बेटा बाहेर ये म्हणे, तरी दुसऱ्यांदा पण बाहेर आली नाही. तिसऱ्यांदा घोषणा केली, ए बेटा तुझ्या बापाचं दान अनुमोदन होऊ दे, असं करू नको म्हणे, बाहेर ये. पण तिसऱ्यांदा पण ती मुलगी बाहेर आली नाही. शेवटी तो जालीकुमार तिचा भाऊ गेला आणि ज्या जाळीत ती बसलेली होती तिला तिथून धरून आणलं आणि नंतर मग तिला दान दिलं. म्हणून उपासक उपासिकांनो, ते लेकरं घेतले आणि ते लेकरं घेऊन तो चालला आणि तो रस्ता हुकला आणि संजय राजाच्या दारावरच चालला. संजय राजाच्या पहारेदाराने ओळखले की आपल्या वेसंतराचे लेकरं आहे. त्याला दरबारात नेलं. संजय राजाने विचारलं की हे लेकरं का चालवले, चोरून चालवले का? नाही नाही म्हणे, मला वेसंतराने दान दिले. म्हणे हो मला माहित आहे, दिले असतील. कशासाठी चालवले? माझ्या बायकोच्या हाताखाली चालवले म्हणे काम करायला. अरे तुझ्या बायकोला मी 7 मजली महाल बांधून देतो,
सात नोकर देतो, सात तुला गावं देतो, सात तुला बगीचे देतो, पण माझे नातू मला देऊन टाक. आणि ते सोडून घेतले आणि त्याला ते देऊन टाकलं. धम्म आपलं काम करतो. ही चर्चा ज्या क्षणी पाणी सोडून दोन्ही मुलं दान दिले, त्या क्षणी म्हणतात ब्रह्मलोकांमध्ये, देवलोकांमध्ये ब्रह्मदेव राजांचं आसन एकदम गरम झालं की काय घडत आहे पृथ्वीवर. तेव्हा त्यांनी पाहिलं की सर्वात श्रेष्ठ दान पोटचे गोळे दोन्ही आज वेसंतराने दान दिलेत. जेव्हा मादनी आली आणि तेव्हा तिने विचारलं आपले लेकरं कुठे आहे, मी फळं आणलेत खायला या. तेव्हा वेसंतराने डोळे लावून मुकेच बसले. तेव्हा ती विचार करू लागली, स्वामी सांगा ना माझे लेकरं कुठे आहे, माझे लेकरं कुठे आहे. अंधार पडला, निम्मी रात्र झाली. तेव्हा मात्र तिनं टाहो फोडणं सुरू केला, जोरजोरात रडू लागली, गडबडा लोळू लागली, केस तोडू लागली. अहो स्वामी सांगा ना, वाघानं खाल्ले की काय, चित्यानं खाल्ले की काय, किंवा कशाने शिवाने खाल्ले का काय, माझे लेकरं कुठे सांगा ना, माझे लेकरं कुठे सांगा ना. पण यांनी 24 घंटे डोळे उघडले नाही. का? कारण 24 घंट्याच्या आत जर माझ्या पत्नीनं अडथळा केला तर दान सफल होणार नाही. दान परिपूर्ण होण्यासाठी जसं जमीन पेरल्यानंतर 2 दिवस तिला उगवण्यासाठी विपाक व्हावं लागतो, त्याला बुजून राहावं लागतं. जर ते उकरलं तर ते चुका होतं, ती पलाटी येत नाही, ते मुगाचा दाना येत नाही, कारण त्याला उभ येण्यासाठी तेवढा कालावधी लागतो. तसं 24 घंट्याचा कालावधी तुमच्या दानाच्या नंतर तुम्ही प्रसन्न असावं लागतात, त्याच्या मधात अडथळा असावं लागत नाही. म्हणून त्यांनी मुकेच बसले. शेवटी सकाळी ती रडून थकून गेली आणि त्यांच्या चरणावर येऊन पडली. स्वामी सांगा ना माझे लेकरं कुठे आहे, माझे बाळ कुठे आहे. तेव्हा ते म्हणाले बाई मी आपले दोन्ही लेकरं दान दिले. अहो मग मला रात्री सांगितलं असतं मी एवढे रडली नसते, मी पण तुमच्या दानात सहभागी आहे, बरं केलं दान दिलं तर, पण मला सांगायचं ना. आणि मग नंतर तेव्हा शक्रदेव राजाला कळालं 33 कोटी नाही, देवता लोक जे आहेत धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये बाबासाहेबांनी बुद्धांच्या धम्मग्रंथामध्ये घेतलेले जे 21 देवलोक आहेत, चातुमहाराजिक पासून ताकणी टेकापर्यंत, तेव्हा शक्रदेव राजाचं आसन गरम झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काही दिवसानंतर आणखी एक विशेष गोष्ट घडणार आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हे वेसंतराचे दोन्ही लेकरं दान दिलेत, आता जर यांची पत्नी कोण दान मागितली तर हा वेसंतर असा आहे की हा पत्नी बी दान देणार आहे. त्यामुळं ब्रह्मदेव राजांनी आपलं रूप चेंज केलं आणि सकाळीच आले आणि म्हणाले की मला दान पाहिजे. म्हणे काय पाहिजे, तर तुमची पत्नी दान पाहिजे. ती पत्नी एकदम हसी बसली. तिच्या लक्षात आलं की आपला पती हा दानी आहे, 100% मला देऊन टाकणार आहे. तर ती बिचारी हात जोडून बसली आणि तुरंत वेसंतर राजकुमाराने त्याच्या हातावर पाणी सोडलं आणि पत्नी सुद्धा दान देऊन टाकली. पत्नी दान दिली. दान दिल्याबरोबर त्या शक्र ब्रह्मदेव राजांनी आपलं रूप दाखवलं आणि सांगितलं की हे राजकुमार, हे बोधिसत्व, तुम्ही आज ही पत्नी दान दिली पण मी बहीण म्हणून स्वीकारली. तुम्ही दान दिली पण मी बहीण म्हणून स्वीकारली. आता ही बहीण म्हणून स्वीकारलेली वस्तू मी तुमच्या जवळ ठेव म्हणून ठेवत आहे. आता डबल कोणाला दान देता येणार नाही, कारण एक वस्तू दोनदा दान देता येत नसते. कारण त्यांना माहित होतं की जर असा दुष्ट व्यक्ती जर आला तर ही दान वस्तू घेऊन जाऊन या ठिकाणी भलं मोठं नुकसान होऊ शकतं, भलं मोठं अपारमिता होऊ शकते. म्हणून त्यांनी देखील ओळखलं की काही साधा सुद्धा नाही. आणि तेव्हा या साऱ्या पुण्य पारमिता करून जेव्हा शरीर सोडून ज्यांनी पाहत संप्रज्ञानामध्ये शरीर सोडलं, अखंड कालावधीपर्यंत तुषित देवलोकामध्ये राहून जेव्हा तुषित देवलोकांमध्ये पृथ्वीवर जेव्हा सगळं वातावरण परिपूर्ण तयार झालं, तेव्हा राजा शुद्धोधन महामाया जेव्हा इकडे मनुष्य लोकात आले, तेव्हा महामायेला जेव्हा स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये जेव्हा पांढरा शुभ्र हत्ती आला आणि पांढरा शुभ्र हत्ती जेव्हा म्हणाला की मला माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घ्यायचा आहे, तेव्हा तू माझी आई होशील का. तर तेव्हा जे म्हणणारे जे आहेत ते वेसंतर राजकुमारच आहेत. ते तिथं तुषित देवलोकात गेलेले आहेत आणि तेच नंतर आईच्या पोटी इकडे येतात. म्हणून ही सगळी गोष्ट जेव्हा त्यांचा शेवटचा जन्म वेसंतराचा असतो तेव्हा ते तिथं तुषित देवलोकांमध्ये असतात. आणि ही सगळी घटना अगोदर दीपंकर नावाचे बुद्ध जेव्हा त्यात येतात, दीपंकर नावाचे बुद्ध सुमेध नावाचे जे ऋषी असतात त्या सुमेध ऋषीला सांगतात की 4 असंख्य 1 लाख कल्प पारमितेच्या नंतर तुम्ही सम्यक संबुद्ध होसाल. आणि तेव्हा खरंच महामायेच्या कोटीमध्ये जेव्हा ते बुद्ध येतात, बोधिसत्व येतात आणि बोधिसत्व जेव्हा येतात तेव्हा 10 महिने परिपूर्ण राहतात आणि 10 महिन्यानंतर जेव्हा लुंबिनी वनामध्ये त्यांचा जन्म होतो, जेव्हा
ते लहानचे मोठे होतात, 20 वर्षाचे होतात, महाभिनिष्क्रमण करतात, तेव्हा कंठकाच्या पाठीवर बसून जेव्हा ते आनोमा नदी पार करतात आणि जेव्हा ते राजा बिंबिसाराला भेटतात, बिंबिसाराला भेटून जेव्हा बिंबिसार अर्ध राज्य देऊ इच्छितो, पूर्ण राज्य देऊ इच्छितो, तेव्हा ते सांगतात मला हे राज्य नकोय, मला साऱ्या दुःखातून मुक्त करण्याचा जो मार्ग आहे बुद्धत्वाचा तो हवा आहे. म्हणून ते नंतर आलार कालामाकडे जातात. आलार कालामाकडे गेल्यानंतर आलार कालामाच्या त्या ध्यान विद्येमध्ये अवघ्या 15 दिवसाच्या आत पारंगत होतात. 7वं ध्यान प्राप्त करतात. 7वं ध्यान प्राप्त झाल्याबरोबर ही गोष्ट आलार कालामांना कळते आणि सिद्धार्थ गौतमांना पण कळते. सिद्धार्थ गौतमाला माहित झालं की मला 7वं ध्यान प्राप्त झालं. आलार कालामाला सुद्धा माहित झालं की सिद्धार्थ गौतमाला 7वं ध्यान प्राप्त झालं. झाल्याबरोबर आलार कालाम काय म्हणतात, ए माझ्या शिष्यगणांनो, उद्यापासून 2 खुर्च्या ठेवा, 2 आसनं ठेवा. तुम्हाला 2 गुरु भेटले, मी माझ्या समान सिद्धार्थ गौतम. तेव्हा सिद्धार्थ गौतमाने ऐकलं की अरे आलार कालामा सारखंच मला 7वं ध्यान प्राप्त झालं. तेव्हा सिद्धार्थ गौतम हळूच उठले आणि आलार कालामाच्या कुटीत गेले आणि म्हणाले, स्वामी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? ते म्हणे विचारा. तुम्ही म्हणता म्हणून आणि मी पण जाणतो म्हणून मला 7वं ध्यान प्राप्त झालं, पण अजूनही माझ्या मनामध्ये काम वासनेचे विचार आहेत, तुमच्या बी मनात आहेत का? तेव्हा आलार कालाम म्हणाले की हो, 7वं ध्यान प्राप्त झालं, पण तरीही माझ्या मनामध्ये अजून काम वासनेचे विचार आहेत. मग हे काम वासनेचे विचार जर आहेत तर तुम्ही आणि मी दोघंच काही 7वं ध्यान प्राप्त केलं नाही. आतापर्यंत अनेक ऋषी मुनी तपस्वी योगी बाबा लाखो लोकांनी 7वं ध्यान प्राप्त केलंय, पण जेव्हा ते गावात आले आणि जेव्हा ते स्त्री आणि पैशाच्या संपर्कात आले तेव्हा ते हरलेले आहेत. आपण दोघंही पराजित होऊ, मग काय फायदा आहे? तेव्हा ते आलार कालाम म्हणतात, नाही टेन्शन घेऊ नका, आपण गावातही जायचं नाही, महिलाचं तोंडही पाहायचं नाही, पैसाही पाहायचं नाही, आपण इकडेच जंगलात राहू, कंदमुळं खाऊन इकडेच मरू, टेन्शन घेऊ नका. तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणाले, नाही, मला असं ज्ञान प्राप्त पाहिजे की मी गावात गेलो पाहिजे, मी महिलाच्या संपर्कात गेलो पाहिजे, तरीही मी हारलो नाही पाहिजे, विचलित नाही झालो पाहिजे, असं ज्ञान तुमच्याकडे आहे का? ते म्हणाले नाही. म्हणून मग तो आश्रम सोडला, हे त्याचं कारण आहे. मग नंतर ते आश्रम सोडून गेले, त्यांना सन्मानाने गेले आणि मग त्यांना उद्दक रामपुताकडे गेले की तू 8वं ध्यान प्राप्त होत होतं. त्या अवघ्या 7 दिवसामध्ये त्यांनी 8वं ध्यान प्राप्त केलं आणि उद्दक रामपुत्त बी म्हणाले की उद्यापासून 2 आसनं टाका, कारण तुम्हाला 2 गुरु मिळाले. त्यांनी पाहिलं कोणी नाही, एकटेच आहेत. हळूच उद्दक रामपुताकडे गेले, म्हणे गुरुजी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचारा म्हणे. तुम्ही म्हणता म्हणून, मी पण जाणतो म्हणून मला 8वं ध्यान प्राप्त झालं, पण 8वं ध्यान प्राप्त होऊन देखील अजून माझ्या मनामध्ये सुप्त अवस्थेमध्ये, जसं की उन्हाळ्यामध्ये गवताची बीज असतात, कोणालाही दिसत नाही की गवत आहे म्हणून, एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा ते नष्ट होत नाहीत, पण पहिल्या पावसामध्ये पाऊस पडल्याबरोबर जिकडे तिकडे हिरवळ दिसतंय आणि मग ते सांगतात की आम्ही आहे. तशा रूपानं अंतर्मनामध्ये अजूनही माझ्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये विकार आहेत, गवताच्या बीजासारखे पडून आहेत. तुमच्या पण आहेत का? तेव्हा उद्दक रामपुताने कबूल केलं की 8वं ध्यान जरी प्राप्त झालं तरी माझ्या अंतर्मनामध्ये गवतासारखे सुप्त अवस्थेतले विकार अजून आहेत. मग स्वामी तुम्ही मी नाही, लाखो लोक 8वं ध्यान प्राप्त केलेले आहेत, पण स्त्री आणि पैशाच्या संपर्कात आल्यानंतर ते पराजित झालेले आहेत. त्यांनी उर्वशी रंभेचे पाय चाटत बसलेले किती उदाहरणं आहेत म्हणे. तुम्ही मी हारणार नाही का म्हणे. नाही आपण गावात जायचंच नाही, इकडंच कंदमुळं खायचं, इकडंच मारायचं म्हणे, त्याचे तोंडच पाहायचं नाही. मला तसं ज्ञान नाही पाहिजे, मी स्त्रियात गेलो पाहिजे, मी गावात गेलो पाहिजे, पण तरी मी पराजित नाही झालो पाहिजे. ते म्हणाले असं ज्ञान कोणाकडे नाही. हे सिद्धार्थ गौतमा, तुम्ही आता कोणाकडे जाऊ नका. या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये माझ्यापेक्षा 8व्या ध्यानाच्या पुढे कोणी शिकवत नाही, त्यामुळे तुम्ही आता या भानगडीत पडू नका, तुम्हाला कोणीच शिकवणार नाही. म्हणून मग त्यांनी विचार केला की आता मी काय करावं, आणि म्हणून त्यांनी मग 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली. 6 वर्ष पोटपाट एक होऊन जाईल एवढी घनघोर तपश्चर्या केली की या संपूर्ण पृथ्वीवर आतापर्यंत तसा तपस्वी, तसा योगी, तसा बाप कोणी झालं नाही ज्यांनी एक तिळाचा दाना खाऊन 15-15 दिवस डोळ्यामध्ये अंडे जाऊन बसतील, पूर्ण पोटपाट एकदम जुन्या झोपडीसारखे वासे दिसतील,
32 लक्षणयुक्त शरीर पूर्ण काळकुट्ट झालं होतं. अंगाला हात लावला तर मांस पूर्ण गळून पडायचं, सडलेलं मांस बाहेर निघायचं, एवढं जीर्ण शरीर झालं तरी बुद्धत्व प्राप्त झालं नाही. मग त्यांनी मात्र निर्णय घेतला की मी आता भोजन करायचं. ते 5 जण त्यांना सोडून गेले. मग त्यांनी खीर घेतली. खीर खाल्ल्यानंतर त्यांना 5 स्वप्न पडले. 5 स्वप्नापैकी पहिलं भारताचा नकाशा आणि 5ही स्वप्न तुम्हाला स्पेशल नंतर कधीतरी मी व्हिडिओमध्ये सांगेन. आणि मग नंतर ते 5 स्वप्न पडल्यानंतर ते नंतर निरंजना नदीच्या काठी गेले. ते पात्र त्या नदीमध्ये टाकलं आणि अशी घोषणा केली की जर मला बुद्धत्व प्राप्त होणार असेल ते प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहू दे आणि नंतर नसन होणार तर ते प्रवाहाच्या सरळ दिशेने वाहू दे. आणि खरंच ते पात्र प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहिलं आणि काळ नावाच्या राजाच्या दारी जाऊन डुबलं. आणि डुबल्यानंतर ते पात्र एवढं जोरानं डुबलं. आणि डुबल्यानंतर अगोदर त्या ठिकाणी हे पात्र जाऊन खाली एक पात्र होतं, त्या पात्रावर जाऊन आदळलं आणि जोरानं आवाज आल्यानंतर नागराजा एकदम पूर्ण जागृत झाला की हे भिक्षापात्र का आवाज आला. कारण एक भिक्षापात्र तर कालच पडलं आणि काल पडल्याबरोबर आता डबल कोणाचं भिक्षापात्र पडलं. पण ते भिक्षापात्र काल नव्हतं पडलं, ते भिक्षापात्र 30,000 वर्ष अगोदर पडलं होतं. कारण ते काश्यप बुद्धाने अशीच घोषणा केली होती नदीमध्ये आणि त्यांचं पात्र तिथं जाऊन पडलं होतं. आता गौतम बुद्धाचं पात्र त्या काश्यप बुद्धांच्या पात्रावर जाऊन पडलं आणि जोरानं आवाज आला. म्हणून ती बाबासाहेब लिहितात सुप्रभा, काल राजाच्या दारी जाऊन डुबलं, बाबासाहेब लिहितात आणि ती सुप्रभा जागृत झाली आणि म्हणाली तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. आणि खरंच मग सिद्धार्थ गौतम त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं. आणि ते काय केलं म्हणून मला सांगतो तुम्हाला. तर नेमकं काय केलं 1-2-5 मिनिटांनंतर आपलं प्रवचन समाप्त होईल. बुद्धत्व प्राप्त केलं. त्या बाबाने मला प्रश्न विचारला होता नेमकं काय झालं. मग ते पौर्णिमा होती, ती वैशाख पौर्णिमा होती, जिला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो, जिला आपण विशेष रूपाने संबोधीची पौर्णिमा म्हणतो. त्या पौर्णिमेच्या रात्रीच्या प्रहरी बुद्धत्व प्राप्त झाले. ते दिवसा नाही झालं, रात्रीच्या पहिल्या प्रहारामध्ये, रात्रीच्या दुसऱ्या प्रहारामध्ये आणि रात्रीच्या तिसऱ्या प्रहारामध्ये, जेव्हा या तिन्ही प्रहारामध्ये तिन्ही मिळून जे प्राप्त झालं त्याला बुद्धत्व म्हणतात. आणि ते प्राप्त झालं उब्बे अनुनुसुते सुधम्मेसु चक्कुं उदपादि ज्ञानं उदपादि पन्या उदपादि विज्जा उदपादि आलोको उदपादि. हे पहिल्या प्रहारामध्ये त्यांना पुब्बे अनुनुसुतेसु म्हणजे पूर्वी कधीच नाही ऐकलं असं ज्ञान प्राप्त झालं. चक्कुं उदपादि चक्षु प्राप्त झाले, ज्ञानं उदपादि ज्ञान प्राप्त झालं, पन्या उदपादि प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या उदपादि विद्या प्राप्त झाली, आलोको उदपादि विशेष प्रकारचा आलोक प्राप्त झाला. काय आहे शब्द, काय आहे चक्षु? डोळे तर होते त्यांना, मग काय शब्द वापरला? डोळे असून सुद्धा चक्षु उत्पन्न झाले म्हणतात. तर कोणते चक्षु उत्पन्न झाले? तर तिथं वर्णन केलंय पुब्बे पूर्व जन्माचं स्मरण झालं. पूर्व जन्माचं स्मरण झालं. काय होतो, काय नाव होतं, कोण मायबाप होते, मरण्याचं कारण काय होतं, कसा मेलो, मेल्यानंतर पुन्हा कसा उत्पन्न झालो, तिथं काय झालो, 1, 2, 3, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, कोटी, अब्ज, कोटी, अनगिनित मोजता येत नाही. 7 दिवस पर्यंत त्या बोधी मारून, पालथी मारून, पठमंग बोधी पल्लंकं द्वितीयंच अनिमिसं. भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं, एका रात्री झालं, परंतु तिथं भगवान बुद्धांनी 7 हप्ते काढले. 49 दिवस बुद्धत्व प्राप्त झालं. 49 दिवस चेक केलं, एका दिवसात नाही चेक केलं. त्यांना असं वाटलं मला जे हे प्राप्त झालं पूर्व जन्माचं, हे कल्पना तर नाही, हा तर्क तर नाही, हे अंदाज तर नाही, मला स्वप्न तर पडलं नाही. म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहिलं, सेम तसंच प्राप्त झालं. पुन्हा तिसऱ्या दिवशी पाहिलं, पुन्हा रात्रभर पाहिलं, 7 दिवस पर्यंत पाहिलं, तरी त्यांना ते ज्ञान प्राप्त होतच गेलं की मी हे होतो, ते होतो, असा होतो, तसा होतो. मग त्यांनी पाहिलं अरे हे जे मला ज्ञान प्राप्त झालंय हे फक्त डोळे लावल्यानंतर प्राप्त होतंय का डोळे उघडे ठेवल्यानंतर देखील प्राप्त होतंय. म्हणून मग त्यांनी दुसऱ्या हप्त्यामध्ये डोळे उघडले
दूर जाऊन बसले आणि तिथून बोधिवृक्षाकडे पाहिलं. द्वितीयांचं आणि मी सांग. बोधिवृक्षाकडे पाहिलं, डोळे पापण्या नाही लपकावल्या, पापण्या सरळ ठेवल्या, पूर्ण रूपानं करुणा उत्पन्न केली, महाकरुणा उत्पन्न केली, समापती पूर्ण उत्पन्न केली. आणि करुणेनं बोधवृक्षाकडे पाहिलं. 1 घंटा नाही, 2 घंटे नाही, 1 दिवस नाही, 7 दिवस पर्यंत, 7 दिवस रात्र या डोळ्याच्या पापना न लपकावता एक सारखं त्या बोधवृक्षाकडे पाहिलं. आणि पाहिलं की मला हे पूर्व जन्माचं स्मरण होतंय का. डोळे उघडे ठेवून सुद्धा त्यांना दिसत राहिलं. आपण 5 मिनिटं पहा बरं डोळे असे करून, नाही होत, नाही होत, 1 मिनिट बी नाही होत. लगेच डोळ्यात अश्रू येतात. सारखं 7 दिवस पर्यंत पाहिलं, पण चिंतन कशावर केलं की डोळे उघडे ठेवून सुद्धा मला पुब्बे अनुसूती म्हणजे पूर्व जन्माचं स्मरण होतंय का. तर पूर्ण जन्म दिसू लागले. 1, 2, 3 नाही, लाख नाही, करोड नाही, अनगिनित मोजता येणार नाही. एकदम स्पीडली दिसू लागले आणि स्पष्ट दिसू लागले. जेवढं टीव्हीत दिसन त्याच्यापेक्षा स्पष्ट दिसू लागले. जसं तुम्ही मला पाहता, मी तुम्हाला पाहता, एवढ्या क्लिअर दिसू लागले. मग नंतर त्यांनी विचार केला की अरे हे जे ज्ञान मला प्राप्त झालं हे तर डोळे लावून बी झालं, डोळे उघडे ठेवून झालं, पण चालताना होतंय का पाहू. हे चालताना बुद्ध तो प्राप्त होतंय का. म्हणून ततीयांचं मनंग सेठंग. मग 3ऱ्या हप्त्यामध्ये त्यांनी चंक्रमण केलं. चालू लागले, डोळे उघडे ठेवून आहे तरी बी पाहणं सुरू आहे, तरी त्यांना ते दिसणं सुरू आहे. काय दिसणं सुरू आहे. अरे पुब्बे पूर्व जन्माचं स्मरण होऊ लागलंय, स्मरण होऊ लागलंय. 1 नाही, 2 नाही, कोटी नाही, अब्ज नाही, अनगिनित उत्पन्न झालंय. चालताना बी उत्पन्न झालं. मग त्यांनी विचार केला अरे हे नक्की आणि नक्की बहुतेक मला हे बुद्धत्वच प्राप्त झालंय. आणि मग त्यांनी 3ऱ्या हप्त्यामध्ये तिथून उठले, चालत जाऊन गेले आणि बाजूला जाऊन बसले. 4थ्या हप्त्यामध्ये जेव्हा त्यांनी दुसऱ्या गोष्टीवर चिंतन मनन केलं, बुद्धत्वाचा हा दुसरा पार्ट सुरू झाला. आता हा पहिला पार्ट झाला की त्यांना पहिल्या प्रहारामध्ये पूर्व जन्माचं स्मरण झालं. आणि नंतर 4थ्या हप्त्यामध्ये जेव्हा त्यांनी पठाण सुत्ताचा अवबोध केला तेव्हा त्यांच्या शरीरामधून 6 रंगाचा रश्मी, जे की हे झेंडे लावलेत का नाही, हे 5 रंगाचे नाही, 6 रंगाचे आहेत. तुम्ही म्हणताना त्याला म्हणता पंचशील ध्वजाचा, ते पंचशील नाही, ते 5 रंग बी नाही, ते 6 रंग आहे. तथागतांच्या शरीरातून 6 रंगाच्या रश्मी बाहेर पडल्या. त्या मनुष्य लोकापासून तर देव लोकांपर्यंत गेल्या. आणि तेव्हा त्यांना तुरंत 31 लोक दिसला. दुसऱ्या हप्त्यामध्ये 31 लोक दिसला. तेव्हा त्यांना 4 नरक लोक दिसले. तेव्हा त्यांना 1 5वा प्रेत लोक दिसला. तेव्हा 6वा मनुष्य लोक दिसला. तेव्हा 21 देव लोक दिसले. 21 आणि 6 27, 4 ब्रह्म लोक दिसले. आणि हे दुसऱ्या हप्त्यामध्ये, दुसऱ्या प्रहारामध्ये, आणि त्यांना कंटिन्यू 4थ्या हप्त्यापासून हे दुसरं ज्ञान प्राप्त झालं. काय झालं की त्यांना 31 लोकांचे सगळे प्राणी दिसले. बरं, प्राणी दिसले, पण त्यांना कळलं की अरे नरक लोकातले प्राणी मरू लागले, नरकातून उत्पन्न होऊन काही मनुष्य लोकात येऊ लागलेत, काही प्रेत लोकात जाऊ लागलेत. अरे प्रेतातले काही मनुष्य लोकात येऊ लागले, काही मनुष्य लोक मरू लागले, काही देव लोकांकडे चाललेत, काही ब्रह्म लोकांकडे चाललेत. अरे काही ब्रह्मा मरू लागलेत, काही ब्रह्मा नरकात चाललेत, अरे काही ब्रह्मा नरकात चाललेत, काही इकडे तिकडे चालले. हे सारं त्यांना कळू लागले. याला प्रतित्य समुत्पाद सिद्धांत म्हणतात. हे दुसरं बुद्धत्व त्यांना प्राप्त झालं. मग त्यांना कळलं की माझ्याबद्दल नाही, मग त्यांना मुंगीबद्दल बी कळलं, हातीबद्दल बी कळलं. आणि या 10,000 ब्रह्मांडामध्ये, या 10,000 सहस्र ब्रह्मांडामध्ये जेवढे बी 31 लोकांमध्ये प्राणी आहेत, 2 पायाचे, बिना पायाचे, 4 पायाचे, बहुपायाचे, त्या साऱ्या प्राण्याबद्दल कळणं सुरू झालं त्यांना की हे प्राणी अगोदर कुठं होता, किंवा नंतर मेला, तर मेल्यानंतर कुठं उत्पन्न झाला, मग नंतर यांचे आई वडील कोण आहेत. आणि एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन 5व्या हप्त्यामध्ये जेव्हा ते रतनगरामध्ये गेले, आणि 6व्या हप्त्यामध्ये मुस्लिंदाकडे गेले, आणि 7व्या हप्त्यामध्ये जेव्हा ते राजयतनाकडे गेले, 3 हप्त्यामध्ये त्यांनी पाहिलं. मग त्यांना कार्यकारण भाव उत्पन्न झाला. मग त्यांना कारण कळालं, सगळ्या गोष्टीचं कारण कळालं की हा प्राणी का मेला, हा कमी वयसात का मेला, पूर्ण आयुष्यात का मेला, मधातच का मेला, या ऍक्सिडेंट होऊन का मेला, चंदमेंदा होऊन का मेला, पाण्यात पडून का मेला, गोळी लागून का मेला, सोडून का मेला. हे सगळ्या कारण त्यांना कळणं सुरू झाले. सगळ्या प्राण्यांचे कळणं सुरू झाले. मेल्यानंतर कुठं चालला, जाता तो प्राणी दिसू लागला की हा इथं चालला, तिथं उत्पन्न झाला, तिथून पुन्हा इकडे चालला. अरे हे सारं भावचक्र त्यांना कळणं सुरू झालं. आणि मग त्यांना सगळ्या गोष्टीचं कारण कळालं. आणि मग कारण कळताना कार्यकारण भाव कळला. आणि कार्यकारण भाव
त्यामध्येच मग त्यांना चार आर्य सत्याचा अवबोध उत्पन्न झाला की हे दुःख आहे, या दुःखाचं कारण आहे, या दुःखाचं निवारण आहे, या दुःखाच्या निवारणाचा मार्ग आहे. आणि मग त्यांनी शेवटी कार्यकारण भावावर जेव्हा चिंतन मनन करणं सुरू केलं, बुद्धत्व परिपूर्ण झालं. पण शेवटचं चिंतन त्यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांना कळालं की अरे हे दुःख एक नाही, हे जे दुःखात हे नरकात जे प्राणी चाललेत किंवा हे चाललेत यांनी पंचशील तोडे म्हणून इकडे चाललेत, पंचशीलापैकी एक नाही शील तोडे म्हणून इकडे चाललेत, यांनी पंचशील पालन केले म्हणून मनुष्य लोकात आहे. अरे यांनी अष्टशील पालन केले म्हणून हे देवलोकाकडे आहेत. अरे अष्टशिलाबरोबर यांनी समाधी पण केली म्हणून अरूप लोकांमध्ये आहेत. अरे समाधी बरोबर हे प्रज्ञावान आहेत म्हणून अरूप ब्रह्मलोकांमध्ये आहेत. अरे ब्रह्मलोकातून का पडले? कारण की तिथं काहीच काम नाही म्हणून पुन्हा खाली पडले. आणि सारं त्यांना हे सगळं भवचक्र आणि धम्मचक्र पण त्यांना उत्पन्न झालं. बुद्धत्व परिपूर्ण रूपानं 3 अंगाने परिपूर्ण झालं. आपल्याबद्दलचं पूर्वजन्म स्मरण झालं, सगळ्या प्राण्याबद्दल पूर्वजन्म स्मरण झालं, त्यांच्या सगळ्या दुःखाचं कारण कळलं. आणि मग त्यांना समजलं की दुःख आहे तर 12 प्रकारचे दुःख आहे. जन्म होणं दुःख, म्हातार होणं दुःख, रोग होणं दुःख, मरून जाणं दुःख, प्रियाचा वियोग दुःख, अप्रियाचं संयोग दुःख, मनासारखं होत नाही तो दुःख. अरे ह्या पंच उपादान स्कंदाचं दुःख, हे 12 प्रकारचे दुःख आहेत. या 12 प्रकारच्या दुःखाचं परिज्ञान केलं पाहिजे. हे त्यांना दुसरं ज्ञान प्राप्त झालं सत्यामध्ये आणि त्यांनी परिपूर्ण ज्ञान प्राप्त केलं. तर 4 आर्य सत्यामध्ये, दुःख सत्यामध्ये 3 अंग त्यांना कळले. दुःख समुदाय, दुःखाचं कारण आहे. काय कारण आहे? हे तृष्णा आहे. हे तृष्णेचं काय केलं पाहिजे? हिचं प्रज्ञान हनन केलं पाहिजे. आणि प्रज्ञेनं हनन केलं मग 4 आर्य सत्याच्या दुसऱ्यामध्ये त्यांना पुन्हा 3 ज्ञान प्राप्त झाले. मग त्यांना तिसरं ज्ञान प्राप्त झालं की अरे हे दुःखाचं कारण आहे तृष्णा. आणि काय केलं पाहिजे? तर मग निरोध मार्ग आहे. निरोध मार्गाचं काय केलं पाहिजे? साक्षात्कार केला पाहिजे. आणि त्यांनी साक्षात्कार केला. तिसऱ्या सत्यामध्ये त्यांना 3 अंग प्राप्त झाले. 4 आणि 3 12 अंगांनी प्राप्त झालं. म्हणजे 3 त्रिक 9 आणि 4थं सत्य त्यांना प्राप्त झालं की दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्संग. अरे हे दुःख निरोध गामिनीचा प्रतिपद मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. अरे हा अरे अष्टांगिक मार्ग आहे. या अष्टांगिक मार्गाचं काय केलं पाहिजे? भावे तब्बंती मे भिक्कवे, याची भावना केली पाहिजे. आणि त्यांनी भावना केली. जेव्हा 4 आर्य सत्याला त्यांनी 12 अंगांनी पाहिलं आणि जेव्हा 12 अंगांनी परिपूर्ण पाहिलं तेव्हा मग त्यांनी घोषणा केली की मी आता सम्यक संबुद्ध झालो. आणि म्हणून त्याच्या मुखातून पहिली गाथा निघली. कोणती? अनेक जाती संसारं संदा बिसंग आणि बिसंग गहे कारकं गवे संतो दुःखा जाती पुनंग पुनंग गहे कारकं दिठोसी पुनगे हंग नका हसी सब्बाते फासुका भग्गा गह कोटंग विसंगतं विसंखार गतं चित्तं. बघा, विशेष प्रकारचं संस्कारानं भरलेलं चित्त. विसंखार गतं चित्तं तन्हान, ज्याच्यामध्ये तृष्णा आहे. खैमत जगा, मी त्याला खैमत केलं म्हणून माझा पुनर्जन्म नाही. काय म्हटले? आता माझा पुनर्जन्म नाही. का? कारण मी ती विशेष प्रकारचं संस्कारानं तृष्णेनं भरलेलं चित्त नष्ट केलं. तुम्ही जर केला असेल तर तुमचा पुनर्जन्म नाही. नसन केलं तर तुम्ही हो म्हणा, नाही म्हणा, आहे. पण ठरवून तर घ्या, पहिलं सुगतीकडे तर या. आणि म्हणून उपासक उपासिकांनो तो धम्माचा प्रचार त्यांनी केला. मग त्यांनी नंतर धम्मचक्र प्रवर्तन केलं. आणि मग धम्मचक्र प्रवर्तन जेव्हा केलं तेव्हा ते 5 जण त्यांच्याकडे अरहंत झाले. नागपंचमी पर्यंत झाले. म्हणून ती नागपंचमी साजरी करण्याची जी परंपरा आहे, नाग म्हणजे अरहंत, पंचमी म्हणजे 5, म्हणून ती हिंदूची नाही, ती सापंचमी नाही, ती आपलीच आहे. आणि मग नंतर ते वळाले कुठं? ते यश त्यांच्याकडे आला. 54 मित्र आले आणि 54 मित्र अरहंत झाले. आणि मग आजच्याच पौर्णिमेला त्या 54 जणाला घेऊन, सगळ्याला घेऊन मग भगवान उर्वेल काश्यप कडे गेले. तो आजचा दिवस आहे. उर्वेल काश्यप कडे गेले. उर्वेल काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप हे 3 भाऊ होते. त्यांचे 1000 शिष्य होते. उर्वेल काश्यपांना भगवंताने एक महा चमत्कार करून दाखवला. तो ऐकायला तयार नव्हता. त्याला म्हणतो अरहंत आहे का? तो म्हणे हो आहे. पण जेव्हा भगवंताने सांगितलं की तो अरहंत नाहीस, तू फक्त अग्निपूजक आहेस, अग्निपूजक आहे. जेव्हा भगवंताने विशेष रूपाने आपलं विशेषता दाखवली तेव्हा मग उर्वेल काश्यप भिक्षू झाला. त्याचे 1000 शिष्य बी भिक्षू झाले. आणि तेव्हा भगवंतांनी ते 1000 शिष्य जे बनवले ते आजच बनवले. आणि पुढे भगवान मग नंतर संजयकडे गेले. संजयाचे 2 शिष्य होते, सारीपुत्रजी, महामोगल्यांची, ते बी आजच्याच दिवशी भगवंताचे शिष्य झाले. आजचीच पौर्णिमा आहे. आजच्याच पौर्णिमेला उर्वेल काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप हे सगळे बंधू अरहंत झाले. आणि आजच्या दिवशी सारीपुत्रजी, महामोगल्यान हे दोघंही भिक्षू झाले. आणि आजच्याच दिवशी
सारीपुत्रजी यांनी परिनिर्वाण प्राप्त केलं. म्हणून आजची ही पौर्णिमा विशेष रूपाने पूज्य सारीपुत्रजी भंतेजी जेव्हा यांनी परिनिर्वाण प्राप्त केलं, ती 2 मिनिटात ती स्टोरी सांगतो आणि नंतर आजच्या पौर्णिमेची विशेषता सांगून ते नंतर समाप्त करतो. की विशेष रूपांनी उपासक उपासिकांनो, भगवान तथागत सम्यक संबुद्धाचा उजवा हात धर्मसेनापती, भगवंताच्या नंतर धम्मचक्र प्रवर्तन करण्याची जर कोणामध्ये धर्मबल असेल तर ते सारीपुत्रजी मध्येच आहे. ते सारीपुत्र भंतेजी जेव्हा ऊर्ध्व झाले तेव्हा आजच्याच दिवशी तथागताकडे जेतवनामध्ये आले. सुगंध कुटीमध्ये गंधकुटीमध्ये भगवंताला अभिवादन केलं, अनुमती घेतली, 3 प्रदक्षिणा घातल्या. म्हणे पूज्य तथागत भगवान मला अनुमती द्या, आज मी शरीर सोडू इच्छितो. तेव्हा भगवंतांनी सारीपुत्रजींना विचारलं, आयुष्यमान सारीपुत्र तुम्ही शरीर कुठं सोडू इच्छिता? तेव्हा म्हणाले, मी माझ्या घरी शरीर सोडू इच्छितो जिथं माझा जन्म झालेला आहे. तेव्हा बाकीचे नव्या भिक्षूंना वाटलं सारीपुत्र भंतेजीला एवढ्या सगळ्या शेवटी घरची आसक्ती उत्पन्न झाली, घरी का चालले? पण कोणालाही माहित नव्हतं सारीपुत्र भंतेजी घरी का चालले. म्हणून तुम्हाला मी स्टोरी का सांगितली की बापाचा आदेश आपण पालन केला पाहिजे. बाबासाहेबाचा आदेश जे पालन करतील त्यांचं जीवन मंगलमय होईल. तुम्ही डॉक्टर गायकवाड साहेबांकडे बघा, त्यांच्या चेहऱ्यावर तेज सुरू झाले, हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू चमक येणं सुरू झाली. चमक येणं सुरू झाली का? बापाचा एक आदेश, तुम्ही कुठं आहात, काय आहात, तुम्ही चिवरात आहात का सफेद वस्त्रात आहात, तुम्ही काय पालन करता? या संपूर्ण उभ्या महाराष्ट्राला जर धम्माचं दान कोण जर दिलं असेल, कारण भिक्षू लोक प्रवचन कोणाला माहित नव्हते हे धम्म परिषदा काय आहेत काय नाही. ठीक आहे, मोठ्या मोठ्या भंतेजींच्या सानिध्यात राहून पण त्यांनी सुरुवात केली. आज त्यापैकी ही गोष्ट आहे. म्हणून बापाचा आदेश पाळल्यानंतर काय होतंय. आणि आता सारीपुत्र भंतेजीचं हे उदाहरण आहे का की मायचं भलं कसं करायचं असतंय, मायचं भलं कसं करायचं असते, बापाचा उपकारातून कसं बाहेर पडायचं असतंय आणि मायच्या उपकारातून कसं बाहेर पडायचं आहे. ती ही आजचीच पौर्णिमा आहे. या धम्मांचलवर ही विशेषता आहे की सारीपुत्र भंतेजी जेव्हा विनंती करतात की भगवान मला घरी जाण्याची अनुमती द्या, तेव्हा भगवान म्हणतात हो तुम्हाला मी घरी जाण्याची अनुमती देतो. तेव्हा सारीपुत्र भंतेजी भगवान बुद्ध गंधकुटीच्या बाहेर आले. कोणासाठी तथागत कधी बाहेर नाही आले, पण आज तथागत गंधकुटीच्या बाहेर येऊन उभे राहिले. सारीपुत्र भंतेजीने हात जोडले आणि जोपर्यंत भगवान दिसतील तोपर्यंत माग 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 चालत गेले. भगवंताकडे पाठ नाही फिरवली, माग माग चालत गेले. आणि जसे दिसेनासे झाले, दिसेनासे झाल्याबरोबर भगवान म्हणतात, ए भिक्षुंनो इकडे या, ए भिक्षुंनो इकडे या, आज तुम्ही माझ्यासोबत राहू नका, जा म्हणे तुमचा मोठा भाऊ, जा म्हणे तुमचा मोठा भाऊ पूज्य आयुष्यमान सारीपुत्र आज शरीर सोडणार आहे, डबल तुम्हाला सारीपुत्र पाहायला भेटणार नाही, जा म्हणे तुमचा मोठा भाऊ त्याच्या माग माग जा म्हणे, त्याच्या माग माग जा. आणि जसंही त्यानं शरीर सोडलं तर त्याच्या पवित्र अस्थी वापस घेऊन या म्हणे, कारण त्या पवित्र अस्थीवर जर स्तूप बनवला तर लोकांसाठी ते पुण्यक्षेत्र राहील, कारण तो काही साधा सुद्धा नाही आहे. माहिती आहे का भिक्षूंनो तुम्हाला हा सारीपुत्र कसा आहे? जेव्हापासून ही पृथ्वी निर्माण झाली, जेव्हापासून ही पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासून या पृथ्वीवर जेवढा पाऊस पडलाय त्या सगळ्या पावसाचा एक एक थेंब मोजू शकतो, एवढा प्रज्ञावान आहे, एवढा प्रज्ञावान आहे. आतापर्यंत पडलेल्या सगळ्या पावसांचा एक एक थेंब मोजू शकतो, एवढा प्रज्ञावान आहे तुमचा भाऊ, मोठा भाऊ आहे म्हणे, जा त्याच्या माग माग जा. आणि त्याच्या पवित्र असती एवढ्या पण खाली इकडे तिकडे पडू देऊ नका, त्या सन्मानाने घेऊन या, माझ्याकडे घेऊन या. म्हणून भगवान बुद्धाच्या काळातच स्तूप बनलेला आहे. ही स्तूप बनण्याची परंपरा बुद्धानं सुरू केलेली आहे. सारीपुत्रजीचा स्तूप भगवंतांनी स्वतः बनवायला लावलेला आहे, तो दिवस आजचाच आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो तथागत भगवान बुद्धाचा आदेश घेऊन जेव्हा ते घरी चालले तेव्हा सारीपुत्र भंतेजीची आई बुद्धाला शरण गेली नव्हती, धम्माला शरण गेली नव्हती, संघाला शरण गेली नव्हती. ती सर्वात जास्त राग सारीपुत्र भंतेजीचा करत होती. का? कारण सारीपुत्र भंतेजीला 4 भाऊ आणि 4 बहिणी होत्या. सारीपुत्रजी भिक्षू झाले, त्यांचे सोन्याचे रथ होते आणि महामोगल्यांच्या सोन्याच्या गाड्या होत्या, दोघं मित्र होते. जेव्हा त्यांनी घर सोडून गेले तेव्हा सगळं सोन्याचे 500 रथाचा कारभार आणि सगळा 2 नंबरच्या बहिणीवर येऊन पडला. ती 2 नंबरची बहीण काम करून करून थकली. एक दिवस त्यानं पाहिलं सारीपुत्राला भिक्षा मागताना, तर चेहरा पाहिला जसा तुमचा चेहरा तेच पाहून म्हणाली, हा मोठा भाऊ लय कलाकार आहे, स्वतः सुखात मला दुखात टाकून दिले. तिनं त्या दिवशी घर सोडून भिक्षुणी झाली.
भिक्षुणी झाली. मग तो कारभार 3 नंबरच्या भावाकडे आला. 3 नंबरच्या भावानं दमचाक करून करून 3-4 महिने काम केलं आणि या दोघांनी एक दिवस पाहिलं तर म्हणजे दोघं मोठे लय कलाकार आहेत, स्वतः भिक्षू झालेत आणि हे काम मला दिलंय, तो बी भिक्षू झाला. मग असं करत करत भाऊ बहीण सारे पुत्र भंतीजीचे भाऊ बहीण भिक्षू झाले. चाला उपचाला शिशुपचाला सारे झाले. रेवत 7 वर्षाचा राहिला, त्याला पायाला बांधून ती आई झोपायची की रेवत नाही झाला पाहिजे. आणि तो रेवत 7 वर्षाचा रेवत लग्न ठरलं, नवरी ठरली आणि रेवतला आता स्टेजवर घेऊन चालले नवरदेवाचा ड्रेस आणि रेवतला म्हणे आजीला पाहायला चाल. आजी डुक अशी 120 वर्षाची. आजीला पाहिलं. रेवत म्हणे हे कोण आहे? म्हणे आजी आहे. आणि अशी काऊन झाली? म्हणे माणूस म्हातारा झाला का असंच होतंय. म्हणे मग माझी ती होणारी नवरी बी अशीच होईल का? म्हणे हो. म्हणे मी अहो तुम्ही असेच असाल. म्हणे मग लगवीन येतो. आताच पळून गेले रेवत पळून गेले. म्हणून तेव्हापासून नवरदेवाच्या मागं पुढं माणसं असतात त्या घोड्यावर, हे पळून जाऊ नये म्हणून. समजलं तुम्हाला? तेव्हापासून परंपरा सुरू झाली. हे जे बँड बाजा काऊन वाजवतात की त्या नवरदेवाला कळलंच नाही पाहिजे हे काय दुःख आहे म्हणून, दुःख काय म्हणून बँड बाजा वाजवतात. म्हणून हे दुःखाच्या टायमामध्ये धम्म कळतो, सुखात नाही कळत. कोणतं पोरगी लग्न झाले हनीमूनला जर चालले आणि विमानतळावर जर तुम्ही त्याला सांगितलं की भगवान बुद्धाने ज्ञान प्राप्त केलेलं आहे, तुम्ही दुःखमुक्तीचा मार्ग ऐकता का? ते म्हणजे तुम्हीच ऐका, आम्ही दुसऱ्या कामाला चाललो. ते नाही ऐकत. सुखात कोणाला ऐकायला वेळ नाही, तर सुखात त्यांना ऐकत येत नाही. पण जेव्हा नंतर इकडे येतात आणि जेव्हा दोघात भांडणं होतात तेव्हा विहारात येतात. पण त्याची हि लय बेजार करू लागते. आता धम्म ऐका. म्हणून सुखामध्ये नाही, जेव्हा तुम्ही लय आनंदात आहे तेव्हा कोणाला धम्म कळत नाही, अति आनंदात कळत नाही, दुःखात कळतो. तसं सारीपुत्र भंतीजीची आई राग करत होती की याच्यामुळेच माझे सगळे लेकरं भिक्षू झालेले आहेत, याच्यामुळे झालेले आहेत आणि राग करत होती. पण सारीपुत्र भंतीजी जेव्हा घरी आले तेव्हा ती शिवाची भक्त होती, तेव्हा ती शक्राची भक्त होती, तेव्हा ती इंद्राची भक्त होती आणि विशेष रूपाने तिची भक्ती ब्रह्मावर होती. ती ब्रह्माची पूजा करत होती. बुद्ध धम्म संघाला शरण नव्हती. पण जसाही तिचा पुत्र सारीपुत्र जेव्हा घरी आला तेव्हा आल्याबरोबर म्हणे आता घरी आला का? म्हणे आता आला का? म्हणे 2-4 अपशब्द बोलले. सारीपुत्र भंतेजी हळूच आई जवळून उठले आणि जाऊन आपल्या आतल्या घरात जाऊन बसले. आणि जेव्हा आतल्या घरात बसले आणि जेव्हा परिनिर्वाणाच्या अवस्थेमध्ये बसले तेव्हा शक्र देवराजातल्या सगळ्या देवतागणांना कळालं, ब्रह्मदेवांना बी कळालं की धर्मसेनापती बुद्धाचा उजवा हात आज शरीर सोडणारे, डबल पाहता येणार नाही, डबल पूजा करता येणार नाही. म्हणून मग सर्वात खालचे चातु महाराजिक देव लोक पहिल्या प्रहरीमध्ये विशेष फुलं घेऊन जेव्हा आपलं शरीर चमकदार एवं मे सुतंग एकं समयं भगवा सावतीयं विहरती जेतवने अनाथ पिंडिक सारामे अतको अन्यतरा देवता अभिकांताय रती. बघ अभिकांताय रती, अभिकांत वन्ना म्हणजे पूर्ण शरीरातून चमक निघते देवता लोकांच्या. तसं ते देवता लोक जेव्हा सारीपुत्र भंतीजीच्या घरी आले तेव्हा सगळं घर चमकलं आणि त्या आईच्या डोळ्यावर तेज आलं. ती आईनं पाहिलं तर म्हणे अरे 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 माझ्या आजपर्यंत केलेल्या पूजेचं फळ देवता मला प्रसन्न झाले, ते खुश झाले. तेव्हा ते देवता म्हणाले आई भ्रमात राहू नको, आम्ही तुला प्रसन्न नाही झालो. म्हणे मग आम्ही आज धर्मसेनापती पूज्य सारीपुत्र भंतीजीच्या दर्शनासाठी आलोय. तर तिनं पाहत राहिली. ते देवता आले, गुडघ्यावर बसले आणि सारीपुत्र भंतीजीची विशेष पूजा केली. अशा प्रकारचे पाय धुतले आणि अशा प्रकारचं ते पाणी ग्रहण केलं की तिनं अद्भुत पाहिलं की अरे माझ्या पोराचे पाय हे देवता लोक का धुत आहेत आणि देवता लोक माझ्या पोराच्या पायाचं पाणी का बरं प्राशन करत आहेत. जेव्हा तिने विशेष पाहिलं तेव्हा ती हळूच आली आणि म्हणे बाळ तू ह्या देवतापेक्षाही मोठा आहे का? ते मुखेच बसले, ते काही बोललेच नाही. मग ते निघून गेले. मग चातावराजिक गेले, मग यामा आले, मग तुषिता आले, मग तावतींसा आले, मग निम्मानरती आले, मग परिनिम्मानरती आले, मग अपमान भा आले, मग अपमान सुभा आले, मग परित सुभा आले, मग शुभकिन्नका आले, मग शुभकिन्नकाच्या नंतर विहफला आले, मग अविह आले, मग आतप्पा आले, मग सुदस्स आले, सुदस्य आले, अकनिष्ठका येऊन गेले. मग सर्वात शेवटी महाब्रह्मा आला. विशेष रूपाने आभा, विशेष रूपाने सगळं वैभव चमकदार. आणि जेव्हा तिनं दुरूनच ओळखलं तेव्हा ती प्रसन्न झाली की माझ्या पूर्णच्या पूर्ण पूजेचं फळ मिळालं की ब्रह्मा मला प्रसन्न झाला. तेव्हा ते महाब्रह्मा म्हणाले आई भ्रमात राहू नको, मी तुला नाही प्रसन्न झालो. मग म्हणे मी माझे आज विशेष माझं पूजास्थान धर्मसेनापती सारीपुत्रजी यांची मी पूजा करण्यासाठी आलोय. म्हणून मी एवढं सगळं घेऊन आलोय. विशेष रूपाने जेव्हा आले आणि जेव्हा सारीपुत्र भंतेजीची अद्भुत प्रकारे जेव्हा पूजा केली, ब्रह्माने विशेष प्रकारे पूजा केली, तेव्हा मात्र ती आई एकदम परेशान झाली आणि म्हणाली बाळ तू या महाब्रह्मापेक्षाही महान आहेस. महाब्रह्मा देखील तुझे विशेष रूपाने पाय धुतो, विशेष रूपाने तुझे पाय धुवून माय धुवून हा ब्रह्मा देखील प्राशन करतो.
तू बाळ तू ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे का? तेव्हा मग तो म्हणाला, आई तू मला काय विचारती, तू प्रत्यक्ष हे सगळं डोळ्याने पाहिलंय. तेव्हा ती म्हणती, बाळ मी तुला आज शरण येते, मी तुला शरण येते. तेव्हा ते म्हणतात, आई तू मला नको शरण येऊ, मी ज्यांना शरण आलोय तू त्यांना शरण जा, त्याच्यात तुझं मंगल आहे. तेव्हा ती म्हणते, बाळ तुझ्यापेक्षाही कोणीतरी श्रेष्ठ आहे? तर ती म्हणते, हो आई, एवढं सांगायसाठी मी तुला आलो की माझ्यापेक्षाही श्रेष्ठ माझे तथागत आहेत, माझे कारुणिक बुद्ध आहेत. तू बुद्धाला शरण जा, मग तू धम्माला शरण जा, तू संघाला शरण जा. तेव्हा तिनं नम्रपणे दोन्ही हात जोडले आणि ती बुद्धाला शरण, धम्माला शरण, संघाला शरण गेली. आणि त्या क्षणी ती श्रोतापन्न झाली. आणि श्रोतापन्न आईला करण्यासाठी, आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सारीपुत्र भंतेजीने आपल्या घरी जाऊन शरीर सोडलं. म्हणून उपासक उपासिकांनो, आपण आपल्या आईच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल, आपल्या बापाच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपण पुढच्या वर्षी जे 2 दिवसाची धम्मपरिषद होईल, रात्रभर परित्राण पाठ किंवा उपदेश चालेल. ही जागा जेव्हा तपेल तेव्हा ऑलरेडीच अरहंताच्या पुण्याईनं पदस्पर्शाने तपलेली भूमी पुन्हा एकदा येईल आणि आपल्या आपल्या पारमिता घेऊन येईल. निश्चित स्वरूपामध्ये या पारमिता पूर्ण हो. उपासक उपासिकांनो, एवढा शुभ संदेश आजच्या क्षणी तुम्हाला जास्त न देता तशाच तथागत भगवान बुद्धाच्या महापवित्र धातू 5 अरहंताच्या धातू मला श्रीलंकेच्या बंदीजीमुळे प्राप्त झाल्या. त्या धातूवर मी 32 फुटाचा महास्तूप 7.5 एकर मध्ये संगगिरी महाविहारावर बनवत आहे. हे कल्पानंतर बुद्ध पाहायला भेटतात, कल्पानंतर त्यांच्या धातू पाहायला भेटतात. अद्भुत महान पुण्य आपल्या सगळ्याला आहे. म्हणून 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर मी आयोजित केलंय. दरवर्षीप्रमाणे 6 डिसेंबर आपल्या बाबासाठी मी संघदान करतो. कारण राजरत्न मेल्यावर बाबा म्हणले, रमा रडू नको, तुला मला 2-4 लेकराचा आई बाबा नाही व्हायचंय, कोटी लेकराचा बाबा व्हायचंय. ते बाप तर आपल्यासाठी करून गेला, आपण त्या बापासाठी संघदान करून ते पुण्य अनुमोदन केलं पाहिजे. म्हणून 6 डिसेंबरचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी राहील. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो.